विनिताचे औषध. एका गावात विनिता नावाच्या मुलीचे लग्न होऊन ती आपल्या सासरी आली. सुरुवातीचे काही दिवस ठीक गेले, पण हळूहळू तिचे तिच्या सासूशी खटके उडू लागले. विनिताला वाटायचे की सासू विनाकारण प्रत्येक गोष्टीत अडवणूक करते, तर सासूला वाटायचे की सून मनमानी करते. एके दिवशी भांडण इतके वाढले की विनिताने ठरवले की आता हे नातं असंच राहिलं तर घर तुटेल. ती तिच्या ओळखीच्या एका वैद्यांकडे, डॉक्टरांकडे गेली आणि म्हणाली, "बाबा, मला माझ्या सासूचा खूप त्रास होतोय. मला असं काहीतरी औषध द्या, ज्याने त्या माझ्या वाटेतून कायमच्या दूर होतील." वैद्य विचारी होते. ते हसले आणि म्हणाले, "बाळा, तुझ्याकडे एक उपाय आहे. मी तुला एक चूर्ण देतो. हे तुला रोज त्यांच्या जेवणात मिसळून द्यावे लागेल. पण अट एकच आहे. हे औषध हळूहळू काम करते. कोणाला संशय येऊ नये म्हणून तुला पुढचे 6 महिने सासूबाईंशी खूप प्रेमाने वागावे लागेल. त्यांच्या प्रत्येक शब्दाचा मान राखावा लागेल आणि त्यांची सेवा करावी लागेल." विनिता तयार झाली. तिला वाटले 6 महिन्यांची सुटका होणारच आहे, मग 6 महिने प्रेमाचे नाटक करायला काय हरकत आहे. दुसऱ्या दिवसापासून विनिता पूर्णपणे बदलली. सासूबाई ओरडल्या तरी ती शांत राहायची. वेळेवर चहा, नाश्ता देणे, त्यांचे पाय दाबून देणे, त्यांची विचारपूस करणे असे तिने सुरू केले. सुरुवातीला सासूबाईंना नवल वाटले, पण सुनेचे प्रेम पाहून त्यांचेही हृदय वितळू लागले. त्याही विनिताचे कौतुक करू लागल्या, तिला कामात मदत करू लागल्या आणि आपल्या मुलीप्रमाणे मानू लागल्या. 5 महिने संपले. आता घरात भांडण नावालाही उरले नव्हते. विनिताला आता पश्चाताप होऊ लागला की तिने सासूला औषध का दिले. ती पळत वैद्यांकडे गेली आणि रडत म्हणाली, "बाबा, मला ते औषध थांबवायचे आहे. मला माझ्या सासूला वाचवायचे आहे. त्या खूप चांगल्या आहेत." वैद्य हसले आणि म्हणाले, "मुली, घाबरू नकोस. मी तुला कोणतेही विष दिले नव्हते. ते फक्त पचन सुधारण्याचे साधे चूर्ण होते. खरे विष तुझ्या मनात होते. ते तू तुझ्या प्रेमाने आणि चांगल्या वागण्याने संपवून टाकले आहेस. आता तुझ्याकडे जे आहे ते खरे आनंदी कुटुंब आहे." तात्पर्य: आपण समोरच्या व्यक्तीशी जसे वागतो तसे प्रतिबिंब आपल्याला परत मिळते. नाते सुधारण्यासाठी दुसऱ्याला बदलण्यापेक्षा स्वतःच्या स्वभावात बदल करणे जास्त प्रभावी ठरते. अधिक बोधकथांसाठी पुढील संकेत प्रकाशन संस्थळाकडे